नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। होळी धुलवडीच्या उत्साहावर जलपर्णीचे विरजन, उल्हास नदी जलपर्णीने व्यापली, आंघोळ कुठे करायची? कोकणात प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात होळी आणि त्यानंतर धुळवड, धुलीवंदन, रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। यानंतर बहुतांश तरुणाई उल्हास नदी तरंग धुण्यासाठी, आंघोळीसाठी येत असतात। परंतु सध्या या नदीचे पात्र जलपर्णी या वनस्पतीने व्यापले असल्याने या उत्साहावर विरजन पडला आहे। कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर आदी ठिकाणी होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। ठाण्यातील कल्याण, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, टिटवाळा या परिसरात या सणाने ग्लोबल रूप धारण केला आहे। होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड, रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी होते। लहान मुले, मुली, तरुण, तरुणी, वयोवृद्ध, पुरुष, महिला हे रंग खेळतात। यानंतर हे सगळे उल्हास नदीत रंग धुण्यासाठी गर्दी करत असतात। तसेच पाहिले तर तालुक्यात काळू, भातसा, बारवी अशाही नद्या आहेत, परंतु उल्हास नदी ही शहराच्या मधोमध असल्याने या नदीवर दिवसेंदिवस गर्दी वाढते। पण गेल्या 2 महिन्यापासून या नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात आली आहे। अगदी कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, कल्याणपर्यंत ही जलपर्णी व्यापली आहे। त्यामुळे पात्रात पाणी आहे की गार्डन बनलं आहे हेच कळत नाही। त्यामुळे आंघोळ कुठे करायची, रंग कुठे धुवायचे असा प्रश्न पडला आहे। त्यामुळे तरुणाईने नाराजी व्यक्त केली। तर काही वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ही जलपर्णी काढण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते, परंतु त्यानंतर ही जलपर्णी हटली नाही। पुन्हा हे पात्र जलपर्णीने भरून गेले, त्यामुळे एवढा खर्च पाण्यात गेल्याचं बोललं जात आहे। या जलपर्णीचा परिणाम मासे व इतर जलचर प्राण्यांवरही होत आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई। नमस्कार, सर्वांना होळी आणि धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा। आपण आता उल्हास नदीच्या काठावर उभे आहोत। कोकणामध्ये प्रामुख्याने ठाणे जिल्हा असेल किंवा सिंधुदुर्ग, मुंबई, रत्नागिरी, रायगड या परिसरामध्ये होळी उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। आणि होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन येतो आणि धुलीवंदनला रंगपंचमी मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये खेळली जाते। आणि रंगपंचमी खेळल्यानंतर बहुतेक तरुणी किंवा सगळेच मित्रमंडळी वगैरे असतील ते या उल्हास नदीवर आंघोळ धुण्यासाठी येतात। परंतु आज जर आपण परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे उल्हास नदीचे हे पात्र हे जलपर्णीने व्यापलेले आहे। कुठेही तुम्हाला पाणी आहे असं वाटत नाही। तत्कालीन मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही जलपर्णी दूर करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले, परंतु ते खर्च केलेले पैसे खरंच उपयोगी किंवा सत्कारणी लागलेत का, तर ते पैसे पाण्यामध्येच गेलेत असं वाटतंय। कारण आपण परिस्थिती पाहिली, पूर्ण उल्हास नदीचं पात्र हे जलपर्णीने व्यापले गेलेलं आहे। आणि आता हा धुळवडीचे किंवा होळीच्या सणावर विरजन आहे। कारण तरुण जेव्हा आंघोळ करायला नदीमध्ये येतील तर त्यांना पाण्याच्या जागी जलपर्णी दिसते, तर त्याने आंघोळ कुठं करायची हा या निमित्तानं मोठा प्रश्न निर्माण होतोय। मी संजय कांबळे, कल्याण, मुंबई।